नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 2 जून 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। तुकडेबंदी शिथिलतेचा महत्त्वाकांक्षी निर्णय ई फेरफार प्रणालीच्या तांत्रिक जाळ्यात अडकला आहे। 30 जून 2026 ची मुदत जवळ आली असूनही सॉफ्टवेअर अपडेट न झाल्याने राज्यातील 60 लाख मध्यमवर्गीय भूखंडधारकांना ऑनलाईन नोंदी आणि बँकेचे कर्ज मिळवणे कठीण झाले आहे। सोलापूर जिल्ह्यात घरकुल बांधकामात उत्तर सोलापूर तालुका थेट शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे। मोफत मिळणाऱ्या वाढूसाठी लाभार्थ्यांना 5,000 रुपये प्रति ब्रॉस मोजावे लागत असून महसूल प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे 2 महिने उलटूनही लाभार्थ्यांना वाढू मिळालेली नाही। करमाळा तालुक्यातील पोमलवाडीत रविवारी रात्री झालेल्या भीषण चक्रीवादळामुळे घरांची भीत कोसळून एका वयोवृद्ध पती पत्नीच्या जागीच मृत्यू झाला आहे। या वादळी पावसामुळे पंढरपूर आणि करमाळा परिसरातील केळी, डाळिंबा आणि ऊस बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। बाळापूर तालुक्यातील कवंठा आणि निंबा फाटा परिसरात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरातील टीनपत्रे उडाली असून महावितरणच्या उपकेंद्रामधील कर्मचारी कमतरतेमुळे सलग 2 दिवस परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता। जून महिना उजाडला तरी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र उन्हाच्या चटक्यांनी होर पडत असून अकोल्यात तापमान 42.5 अंशावर पोहोचले आहे। हवामान विभागाने 7 ते 8 जून दरम्यान दक्षिण कोकणात आणि 11 जून पर्यंत मुंबईत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 2025 मधील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेत आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकाकडे मोठी मागणी केली आहे। बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस 1 वर्षासाठी स्थगित देण्याची मागणी त्यांनी केली आहे। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक पीक कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा झटका बसणार आहे। राज्य शासनाने 2019 मधील लाभार्थी आणि सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत खातेदारांची यादी मागवली असून पडताळणी अंती दोषी आढळणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरतील। महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे। चालू जलवर्षात 48.62 TMC पाण्याचा कार्यक्षम वापर करत कोयना पायथा वीजगृहाने 219.824 दशलक्ष युनिट्स वीज निर्मितीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या 197 दूध संस्थांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। पोटनियमानुसार ठरवून दिलेल्या 3 महिन्यांच्या काळात दूध पुरवठा न केल्याचा या संस्थांवर आरोप असून विभागीय उपनिबंधक आज याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत। कराड पालिका हद्दीत आणि लगतच्या ग्रामीण भागात गेल्या 10 दिवसांत तब्बल 41 आगीच्या घटनांची नोंद झाली आहे। वाढते तापमान आणि शॉर्ट सर्किटमुळे आगीचे प्रमाण वाढले असून सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टाळली आहे। एल निनोच्या प्रभावामुळे सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे। कोयना धरणात केवळ 16 TMC उपयुक्त साठा शिल्लक राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणी 31 ऑगस्टपर्यंत केवळ पाण्यासाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन केले आहे। केंद्र सरकारने नाफेड मार्फत केवळ नाशिक जिल्ह्यापुरती कांदा खरेदी मर्यादित ठेवल्याने पारनेरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पारनेर बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून संपूर्ण राज्यात 20 रुपये प्रति किलो दराने खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे। नांदेड जवळील प्रसिद्ध कामठा म्हैस बाजाराला महागाईचा मोठा फटका बसला। चाऱ्याचे गगनाला भिडलेले भाव आणि म्हशीच्या किमती 10 वर्षात दुप्पट झाल्याने पशुपालक हवालदिल झाले आहे। दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने हा पारंपरिक व्यवसाय आता गंभीर संकटात सापडला आहे। राज्यात आजपासून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मात्र 10 जून पर्यंत राज्यात अधिकृत मान्सून पोहोचण्याची शक्यता नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे।
शेतजमिनींची वाद मिटवण्यासाठी सुरू केलेली सलोखा योजना कडक नियमामुळे स्पेशल अपयशी ठरली आहे। राज्यातील 44,000 गावांमध्ये 1,32,000हून गुंतागुंत असताना 12 वर्षाचा जाचक महसूल पुराव्याच्या अटीमुळे केवळ 1,303 दस्त नोंदवले गेले आहेत। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कोकण पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये घट झाल्याने 15 मे पासून 10% पाणी कपात लागू आहे। आगामी काळात पाण्याचा साठा 8 महिने पुरवण्यासाठी पालिकेला आतापासूनच कडक नियोजन करावे लागणार आहे। महावितरणने राज्यात 1,14,00,000 स्मार्ट मीटर कार्यान्वित केले असून कोकण विभाग यात अव्वल आहे। ग्राहकांना आता घरगुती वापरासाठी प्रति युनिट 80 पैसे टाइम ऑफ डे सवलत मिळणार आहे। या मीटरमुळे अचूक बिलिंग मिळण्यासोबतच ग्राहकांना मोबाईलवर विजेचा वापर ट्रॅक करता येईल। शेतकऱ्यांची कृषी वीज बिलाची थकबाकी वळती करण्यासाठी राज्य सरकार 15 वर्ष मुदतीचे 35,679 कोटी रुपयांचे कर्ज रोखे काढणार आहे। शासनाने केवळ मूळ रक्कम गृहीत धरल्यामुळे महावितरणला व्याज आणि दंडाच्या रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे। यामुळे हजारो कृषी पंपधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।